कायम अशी इच्छा होती की भारतीय विद्यार्थ्यांचा स्पेसिफिकली तरुणांचा असा विकास व्हावा, त्यांचा सर्वंकष हॉलिस्टिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि समाजाप्रती काहीतरी त्यांनी केलं पाहिजे ही अपेक्षा कायम त्यांच्या मनात होती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी त्यांच्या संकल्पनेतून 1917 पाहिजे यासाठी त्या ठिकाणी तुम्ही शिबिरामध्ये आलेला आहात. तर ही जाणीव तुम्ही सुरुवातीला ठेवा आणि इथून जसे की आता गावचे सरपंच प्रदीपदादा शेळके त्यांनी सांगितलं की बाबा काहीतरी अकोलेची जी फिलॉसॉफी आहे ती तुम्ही या ठिकाणी इथून घेऊन जावी. त्या उद्देशानं थोडंसं तुम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. शिवाय 2 त्या ठिकाणी वेगळे अँगल आहेत. एक डिझास्टर मॅनेजमेंट आणि तुमचं जे डिग्निटी ऑफ द लेबर या गोष्टी तुम्हाला या कॅम्पमधून शिकायला मिळतील. तुम्ही कॉलेजमध्ये पाहता कर्मचारी आहेत की जे शिपाई लोक आहेत ते झोपडून काढतात. तर हे काम हे असं नाही आहे की बाबा हे हाय लेवलचं काम आहे, लो लेवलचं काम आहे. तर इथून तुम्हाला गावाची स्वच्छता करायचं ती मुली झाडून काढते. तिथं झाडून काढणे हे लो लेवलचं काम आहे किंवा तो शिपाई काहीतरी लो लेवलचं काम करतोय ही अशी भावना नको आहे. तर त्या कामाबद्दल एक आदर त्या ठिकाणी तुम्हाला हे व्हावा ही पण भावना त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे. म्हणून हे अँगल थोडेसे डेव्हलप करायचे. काशी NSS स्कीम आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्यामधून त्या ठिकाणी शिकायला मिळेल. तर आपल्या ठिकाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ IBM RD याचा NSS कॅम्पचा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. त्या समारंभासाठी गावाचे सन्माननीय सरपंच प्रदीपदादा शेळके सर, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य पवार सर, IBM RD चे प्राचार्य धर्माधिकारी सर या सर्वजण वेळ काढून या समारंभाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच ग्रॅटिट्यूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, टू बी थँकफुल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर या समारंभासाठी या आपल्या NSS कॅम्पसाठी माझे सगळे इंजिनिअरिंगचे कोऑर्डिनेटर्स, फार्मसीचे कोऑर्डिनेटर्स, MBA कॉलेजचे कोऑर्डिनेटर्स, कार्यक्रम अधिकारी हे सगळे दिवस रात्र झटत आहेत. या गावचे सुपुत्र रवींद्र शेलार सर त्यांचं सुरुवातीपासून त्या ठिकाणी म्हणजे ते या कॅम्पसाठी पळतायत. सर्वांचे तुम्ही व्हॉलेंटियर्स या सर्वांचे मी मनापासून आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर.